आई बाबांना पण काय गरज आहे या सगळ्यात पडायची, आम्हाला आवडली म्हणे. सई जरा इकडे ये ग. काय झालं आप्पा? हे भिंग जरा स्वच्छ करून दे बघू. या भिंगातून काय बघायचंय आप्पा? वधू संशोधन करतोय त्या कांगारू साठी. क्षमा करा मला. आप्पा दोन्ही विद्युत देयके भरून झाली. वाह. दुकानाची आणि घराची दोन्ही. आणि हो, कर्मचाऱ्यांचे ह्या महिन्याचे पगार सुद्धा देऊन झाले. वाह. आज ना कमी वेळात खूप जास्त कामं झाली. आणि हो, दुकानात सामान हवं होतं ते सुद्धा मागवलंय. उद्या सकाळपर्यंत येईल. आणि पालिकेचा कर सुद्धा भरून टाकला आप्पा. वा. एकूणच बरीच कामं केलेली दिसत आहेत. आणि अगदी चुटकीसरशी. योग्य वेळेत कामं होणं हेच जास्त महत्वाचं असतं. बघितलंस ना नचिकेत, तुझ्या तिने अप्पांनाही खुश केलंय. आवडली त्यांना. चला बाई, मी माझी उरलेली कामं करते, नाही तर उशीर व्हायचा. नचिकेत, काय चालवले तुम्ही? हे सगळं आप्पांना सांगायची काय गरज होती? तुम्ही म्हणजे ना कहर आहात नचिकेत. व्हॉट? असं का बोलते सई? म्हणा काय रे, एकाच दिवसात ही सगळी कामं कशी काय केलीस तू? हे सगळं मी भ्रमणध्वनीवर न केलं. काय? अरे हे मग तुम्हाला आधी नाही का सांगायचंस? हो, पण किती कमी वेळात झाली सगळी कामं. हे बघ, एक शब्द बोलू नकोस. या अशा पळवाटा काढायची काही एक गरज नाहीये. आप्पा याच्यामध्ये टाइम अँड एफर्ट दोन्ही सेव्ह झालं, राईट? इनिशियली 2 days लागायचं हे कामसाठी. राईट नाव 1 hour मध्ये झालं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे मोबाईल युजफुल आहे आप्पा. तत्व या शब्दाचा अर्थ ज्याला माहित नाही तो माझ्याशी वाद घालतोय. हे बघ प्रसन्न, या पुढे असला हा कामचुकारपणा मला अजिबात चालणार नाही. तुला जर कामं जमणार नसतील तर मला सांग, मी करत जाईन सगळी कामं. आप्पा, अरे अंकल, कसं कळत नाही हो तुम्हाला? आप्पांचं वय काय, एखाद्या जवळच्या मित्राला सांगून टाकावं तसं सगळं सांगून टाकलं आप्पांना त्या रोजलीन बद्दल. दॅट मीन्स मला डाऊट होतं ते करेक्ट आहे. साई 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 लिसन टू मी. मला काही ऐकायचं नाहीये. मिसअंडरस्टँडिंग झाला तुझं. तुला वाटत होत तसं नाही. काहीही गैरसमज झालेला नाहीये माझा. रोजलीन बद्दल काय नाही बोललं मी कोणाला. मग आप्पा कशाबद्दल बोलत होते बाबांशी? वेबसाईट वरून बिल्स पे करायला शिकवलं मी अंकलना. ते बोलत होते ते. इनिशियली आप्पा वॉज हॅपी दॅट काम फास्ट झालं, बट लेटर ही अंडरस्टूड दॅट ते मोबाईल मुळे झालं. सो ही गॉट अँग्री अगेन. तो किचन मध्ये होता. नोबडी वॉज टॉकिंग अबाउट रोजलीन. किती वेड्यासारखी वागले मी. क्षमा करा. व्हॉट? कम अगेन? नाही काही नाही. साई, यू नो व्हॉट, तो खूप थिंक करत आहे रोजलीन रिलेटेड. नाही तसं काही नाहीये. नो, असं आहे. इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त तू थिंक करत आहे. साई, चपाल. What happened, Devki?
अपसेट दिसत आहे. दिसणार नाही का? तुझे उद्योग चालू असतात ना सारखे काही ना काहीतरी. उद्योग म्हणजे? मला एक सांग, काय झालं तुला? असा का वागायला लागलायस? मी कसा वागतो? मी काय केलं देवकी? मी तुला आधीच बजावलं होतं ना की यांच्या नादी लागू नकोस. तरी का रोज काही ना काहीतरी खुसपटा काढतोस? यांना सुधारणं तेवढं सोपं नाहीये. इझी गोष्ट मला करायला आवडत पण नाही देवकी. अरे तुला आता हवंय ते सगळं घडतंय ना. तू इथे राहतोयस, त्याला ह्यांनी परवानगी दिलीये. भ्रमणध्वनीला पण त्यांनी परवानगी दिलीये. मग आता आणखी काय हवंय तुला? आपा सुधारला पाहिजे देवकी. अरे पण ते सुधारले नाहीत किंवा बदलले नाहीत तर तुला काय फरक पडतोय? फरक पडतो देवकी. पण का, कशासाठी वागतोयस असं? देवकी रिलॅक्स, कळणार तुला. बट फॉर नाव आपल्याला मोबाईल एक्सेप्ट करायला कंपेल करणार मी. बघ तू अति करतोयस. मी नाही देवकी, आपा करतो अति. आणि हे मी चेंज करणार. युल सी. टिल नाव मी जे बोलणार ते करून दाखवलं. अँड दिस टाइम मी करून दाखवणार. आपणच्या आतमध्ये मोबाईल दिसणार तुला देवकी. वेट अँड वॉच. तू असं का करतोयस ना मला खरंच कळत नाहीये. असं काय करतेस काही तू? मला खरंच काही कळत नाहीये रे. मी वेडेपणा करताय ना अमोल? हे बघ सई, नचिकेत तुझा चांगला मित्र आहे म्हणून त्याची तू काळजी करणं साहजिकच आहे. अगं पण त्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण डिटेल मध्ये नाही जाऊ शकत यार. हो बरोबर आहे, पण ती मुलगी नेमकी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अगं ते आपण शोधून काढूच. त्यांना कोणी फसवू नये म्हणून काळजी वाटते रे त्यांची. आणि या काळजीतून जे काही घडतंय त्यामुळे आणखीन काळजी वाढलीये माझी. म्हणजे तुला कळलं ना मला काय म्हणायचंय? फ्रँकली सांगू तर सई, मला काहीच कळलं नाहीये. पण तुला जे वाटतं ना ते आपण करूयात. मी आहे तुझ्या सोबत, डोंट वरी. आपण एक गंमत करूया. गंमत? माझ्याकडे एक प्लॅन आहे, त्यात नक्की अडकेल आपला नायक. काय सांग पटकन. Then तू इथे काय करते? कुठे काय, आत्ताच आले बाहेरून. Oh, Saib, something strange is happening. काय? I feel like someone's following me. Continuously watch ठेवतं माझ्यावर. कुणी असं का करेल पण? I don't know. जाऊ द्या, फार नका विचार करू. मला दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा. कसला? आपा is not ready to accept the mobile. Time save होतं त्याच्यानी, but he doesn't understand. He's so stubborn. हट्टीपणा तुम्ही करताय. आप्पांना ज्या गोष्टी पटत नाहीत ते त्या कधीच करत नाही. But का पटत नाही? अहो, आमच्याकडे सगळ्या स्वदेशी गोष्टीच चालतात, माहितीये ना तुम्हाला? Then why do you use landline? Alexander Bell स्वदेशी होता. ज्या गोष्टींची अगदीच गरज आहे त्या गोष्टी वापरतोच ना आम्ही. घरात दूरध्वनी असताना भ्रमणध्वनी नको असं आप्पांचं मत आहे. जाऊ द्या, ते नाही तयार होणार. असं सडनली काहीतरी होईल पाहिजे and आपा should get convinced. तुम्ही का या सगळ्यात पडताय? तुम्ही तर रोजलिनसाठी थांबलायत ना इथे. या आता तरी सुरू असतो का तिचा भ्रमणध्वनी? म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा बोलता येतं का तिच्याशी? या आता चॅट करत होता आम्ही.
तुला पाहिजे नंबर? नाही नको, मला कशाला, मी काय करू नंबर घेऊन. Fine. You know what, Sai? I think you should meet her. मी भेटवणार तुला. She's really cute girl. We have lots of similarities, Sai. हो का? असेल, भेटवा मग तिला. रोजलीनचं नाव ऐकून रेस्टलेस नाही झालं साई नेहमीसारखं. स्ट्रेंज. I have to sleep now, so you go. हो, झोपा ना. शुभरात्री. Yeah, but please. नाही, तुम्ही झोपा. No, please, आधी तू जा. आओ, झोपा. No, please. Oh God. Hello, Ketkar House. No, I'm not a relative. I live here. What? मी काय बोला तो नाही कळत तुम्हाला? हा, नाही मी प्रसन्न बोलतोय. हा बोला. हा, काय? अरे काय बोलतोयस? कधी झालं हे? हा, हो 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 हो, सांगतो मी, सांगतो. हो, तू कळवत राहा. हा, बरं बरं. हा, ठेवतो. हो हो हो. प्रसन्ना, हा, एवढ्या रात्री कोणाचा दूरध्वनी आला होता? हो आप्पा, आपली बनू हत्या, तिला हृदयविकाराचा झटका आला आप्पा. काय? हो हो. अरे पण वंश कुठे आहेत आत्ता? तिला आत्ताच रुग्णालयात नेलं असं अरुण म्हणाला. मला तर खूप काळजी वाटते. नाही, अरे काळजी करून चालणार नाही. हे आपणच असे ढेपाळून गेलो तर कसं होईल रे प्रसन्ना? हो, खरंय. बनूला हृदयविकाराचा झटका कसा आला कोणाच ठाऊक. तरी मी तिला 1000 वेळा सांगितलं की 24 तासातून थोडा वेळ जरा काढून व्यायाम करत जा, पण नाही. सुना घरात आल्या, पण ती काही स्वयंपाकघरातून बाहेर यायला तयार नाही. अहो पण कधीतरी काहीतरी होणारच ना. आता वय झालं हो त्यांचं. तुम्ही जरा शांत राहा बघू. आई, आता आपण काय करायचं? चेन्नईला जायला निघायचं का? अरे चेन्नई जवळ आहे का? मला वाटतं अरुण काय कळवतो ते बघूया आणि मग ठरवूया कधी जायचं ते. अहो तोपर्यंत तुम्ही जरा वर जाऊन पडता का शांतपणे? अहो, मला या अशा अवस्थेत झोप लागणार आहे का वर? अहो बरोबर आहे तुमचं, पण नुसतं पडून राहा स्वस्त. चला 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 वर चला. चला चला चला. What happened, Anku? अरे, आमची आत्या, आप्पांची बहीण. But तिला झालं काय? अरे, हृदयविकाराचा झटका आला, म्हणजे हार्ट अटॅक. Oh, माझा आतेभाऊ चेन्नईला असतो ना, म्हणून ही सध्या त्याच्याबरोबरच असते. don't worry. आत्या बरा होणार. Okay? हो, आता तशीच प्रार्थना करायला हवी. पण तू झोप. हा हा.
आपा झोपणार नाही तुम्ही? नाही, मी इथेच बसून राहणार आहे. बनूला बरं वाटलं की अरुण दूरध्वनी करून सांगणार आहे तसं. हो, नाही तोपर्यंत मी इथेच बसणार आहे. काकू, मला अर्धाच पेला चहा हवाय. हो, पण वहिनीने तुला काही सांगितलं का नाही? नाही, काय झालं काकू? अगं, त्या चेन्नईच्या आपल्या बनू आत्या आहेत ना, त्यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात आहेत त्या. काय? बघ ना, आप्पा काल रात्रभर तिथे खुर्चीत बसून होते. अगं हो, मीच आप्पांना आता सकाळी उठवलं आणि वर पाठवलं. पण मला हे सगळं काहीच माहित नव्हतं काकू. तिकडून काही कळल्याशिवाय ना आप्पांना बरंच नाही वाटणार ग. आणि साहजिकच आहे ना, आई सांगत होत्या की त्या दोघांचं खूप पटतं आधीपासून. हो, आप्पांची लाडकी बहीण आहे आत्याजी. हो ना. मानसी, मला जरा चहा दे ना. हो, देते. हे घे सई. काय हो, काही कळलं का आत्यांचं? नाही ना, मी दादाकडे मुद्दाम मोबाईल देऊन ठेवलाय. मी आत्ताच त्याच्याशी बोललो, पण काहीच मेसेज नाही. सगळे गडबडीत असतील ना ग घरचे. आत्याजीला लवकर बरं वाटायला हवं. हो ना, मी विमानाची तिकीटं काढून ठेवली आहेत. आत्ताच बोललो एका एजंटशी. वाटलंच तर संध्याकाळी जाऊ चेन्नईला. नाही, पण माझा ना विश्वासच नाही बसला की आपल्या बनू आत्यांना असं काही होऊ शकतं या गोष्टीवर. हो ग, कारण ती स्वतःच्या खाण्यापिण्याची खूप आधीपासून काळजी घेते. हो, पण तिला ना करून खाऊ घालायला खूप आवडतं. मागे आली होती तेव्हा आप्पांना आवडतात म्हणून तिने पाकातले चिरोटे केले आणि आप्पांनी मला स्वतःच्या हाताने ते खाऊ घातले होते. अहो, हा, चहा घ्या ना, गार होईल. हो. ए सई, बघ ना कोणाचा फोन आहे. हो. हं? हो हो, आप्पा केतकरच बोलतोय. अहो, धड ऐकायला येत नाहीये तुमचं बोलणं. जरा नीट सांगणार आहात का काय झालंय ते? हे, कशी आहे बनू? हा, हो का? बरं बरं. आप्पा, काय झालं? कशी आहे बनू आत्या? अरे, नीट काही ऐकायलाच येत नाहीये. अहो, अरुण गडबडीत असेल ना. आपणच करूया थोड्या वेळाने दूरध्वनी. इथं राहिली असती तर ही वेळच आली नसती. काय गरज होती तिकडे चेन्नईला जाऊन राहायची? आता भावाचं घर परक वाटायला लागलं का हिला? अहो, आता चिडचिड करून काय होणार आहे? चिडचिड करून म्हणजे? माझी सख्खी बहीण आहे ती, मला काळजी वाटणारच. एकत्र वाढलोय आम्ही, एकत्र सुखदुःखाचे दिवस बघितलेत. आप्पा, शैलेशने विमानाच्या तिकिटाची चौकशी करून ठेवली. तुम्ही म्हणत असाल तर आपण जाऊन येऊ. अरे, पण तिकडे जायला वेळ नाही का लागणार? विमान आहे म्हणून काय आपण पळभरात पोचणार आहोत का तिथं? नाही, मला आत्ताच्या आत्ता तिला बघायचंय बस. अहो, पण आत्ता कसं बघणार? अंकल, अरुण अंकलचा नंबर आहे? हो.
बनू